नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। सर्वप्रथम सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे। स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो, तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेवो, हीच स्वामी चरणी प्रार्थना। मित्रांनो, आपण रोज स्वामींची उपासना करतो, पूजा करतो, मनभावाने प्रार्थना करतो, पण हा सेवेमध्ये कुठेतरी काहीतरी राहिलं आहे। आपण स्वामींच्या सेवेमध्ये काहीतरी कमी पडतोय असं वाटत असते, काहीतरी चुकत आहे। आपण पूजा करताना आपल्याकडून काहीतरी राहिलं असेल आणि त्यामुळे आपल्याला स्वामींच्या पूजेचे फळ मिळत नाही असं आपल्याला वाटत राहते। तशी तर आपण स्वामींची कोणतीही पूजा मनोभावाने केली तर आपल्याला स्वामींचे आशीर्वाद हे मिळतच असतात, आपल्याला पूजेचे फळ हे मिळतच। परंतु स्वामींची पूजा करत असताना किंवा उपासना करत असताना काही नियम असतात, ते नियम आपल्याला पाळावे लागतात। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा काही 3 गोष्टी सांगणार आहात ज्या रोजच्या आपल्या स्वामी पूजेमध्ये करायच्या आहेत, जेणेकरून आपल्याला स्वामी भक्तीचे फळ मिळणारच। ह्या 3 गोष्टी जरी तुम्ही केल्या तर आपली सेवा सार्थ होईल व आपल्याला स्वामींच्या सेवेचे फळ आपल्याला मिळेल। तर मित्रांनो, श्री स्वामी समर्थ रोजच्या स्वामी समर्थाची सोप्या रीतीने नित्य सेवा कशी करावी, कोणती करावी हा प्रश्न प्रत्येक स्वामी भक्त विचारत असतात। तर मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, स्वामींना तुमचा 1 मिनिटसुद्धा पुरेसा असतो। फक्त तो मनोभावाने आणि विश्वासाने आपण त्या 1 मिनिट सेवा करायला हवी। तुम्ही 24 तास कामात असतात, दिवस रात्र तुम्ही धावपळीत असतात। ह्या धावपळीच्या जीवनात तुम्ही फक्त मुखातून श्री स्वामी समर्थ बोलले तरीही ती सेवा लाख मोलाची असते। परंतु ह्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला घरच्या घरी करता येईल अशी सोपी सरळ सेवा सांगणार आहोत। तर मित्रांनो, तुम्ही जर नवीन सेवेकरी असाल, म्हणजे नुकतीच सेवा करणे सुरू केली असेल, तर तुम्ही ह्या गोष्टी फक्त स्वामी सेवेमध्ये करा। मित्रांनो, दररोज संध्याकाळी किंवा सकाळी एक वेळ निश्चित करावी। समजा सकाळी 7:30 वाजता किंवा संध्याकाळीची एक वेळ कोणतीही ठरवून दररोज त्याच वेळेला स्वामींची पूजा करावी। स्वामींची पूजा करताना दररोज सर्वप्रथम आपण स्वामींचे स्वामीचरित्र सारामृत ह्या अध्यायाचे अध्ययन करावे। अध्ययन करताना दररोज 3 अध्याय वाचावेत, कारण त्यात 21 अध्याय असतात, जेणेकरून तुम्हाला 1 आठवड्यासाठी अध्ययने होतील व पुढील आठवड्यात पुन्हा नव्याने सुरू करू शकाल। हे वाचून झाल्यानंतर स्वामींचे तारक मंत्र म्हणावे। तारक मंत्र म्हणून झाल्यावर आपण श्री स्वामी समर्थ हा नामाचे 11 माळी जप करावे। मित्रांनो, 11 माळी श्री स्वामी समर्थ जप हा क्रमांकाला खूप कमी वेळ लागतो। मित्रांनो, जर तुम्हाला 11 माळी सुद्धा शक्य नसेल तर कमीत कमी 1 माळ तरी करावी। 11 नाही तर 1 तर तुम्हाला जमेल। आणि मित्रांनो, तारक मंत्र 1 वेळा बोलावा, बस तुम्हाला 2 काम करायचे आहात। श्री स्वामी समर्थ जप 11 माळी किंवा 1 माळ आणि तारक मंत्र 1 वेळेस, हे तुम्हाला रोज न चुकता करावे। मित्रांनो, वरील सांगितली 3ही गोष्टी झाल्याच पाहिजेत। आपण जिथे देवघरात बसतो त्या ठिकाणी देवाजवळ सर्वप्रथम दिवा लावावं व अगरबत्ती लावावी, जेणेकरून वातावरण प्रसन्न होऊन जाते व आपण स्वामींची पूजा अगदी प्रसन्न मनाने करू शकेल। तसेच एका ग्लासमध्ये पाणी ठेवावे आणि आपली पूजा झाल्यानंतर आपण ते पाणी सर्व घरातल्या लोकांना द्यावे। तसेच अगरबत्तीचा रक्षा आपण व आपल्या घरातील लोकांनी लावावे। मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही दररोज स्वामींची पूजा करावी। आपल्या स्वामींच्या पूजेने फळ हे तुम्हाला नक्कीच मिळेल, म्हणून आपण दररोजच्या सेवेमध्ये ह्या 3 गोष्टी नक्की करा। तुमच्यावरती स्वामी नक्की प्रसन्न होतील। तर मित्रांनो, तुम्ही तुमच्या घरात आपल्या भिंतींवर हे वाक्य नक्की लिहा। तर मित्रांनो, आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक व सबस्क्राईब करा आणि तुमचे मित्रपरिवारामध्ये शेअर करा। आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हो मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थचा जयघोष करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मित्रांनो। श्री स्वामी समर्थ।